माझे नाव अनुष्का. 22 वर्ष वय म्हणजे माझे उरोज चांगले वाढलेले आहेत. नितंबन चांगले भरदार आहेत आणि मी बॅडमिंटनपटू असल्याने शरीर अगदी सडपातळ आणि कडक आहे. मला पॅडवाली ब्रासुद्धा घालायची गरज नाही, कारण माझे स्तन माझ्या शरीरावर अगदी उठून दिसतात. तशी लाईन मारणाऱ्यांची कमी नाही, पण माझ्या पुच्चीत कोण बोट घालेल ह्याला मी फारच बंधने घातली आहेत. म्हणजे कोणी मुलगा आवडला तर फार तर मी त्याला कपड्यावरून माझे स्तन कुस्करायला देईन. जास्त चांगला वाटला तर त्याच्या लंडाला हातात घेईन आणि चांगला मोठा असला तरच माझी पॅन्टी खाली उतरते. बहुतेक पोरग्यांचे मी हात लावताच पाणी निघते, मग अशांना मी पुन्हा हात लावत नाही. अनुष्काला झवायचे असेल तर तसल्याच मस्तीचा लंड पाहिजे, नाही तर साधारण पोरट्यांनी फक्त हाताने हलवायचे आणि मनातच माझा विचार करायचा. आणि आजपर्यंत कुणाचाही मी तोंडात घेतला नाही. तसे मला जवण्याची तशी भूक नाही. दार संध्याकाळी मस्त शॉवर घेतला की मी बेडवर जाते. मग दिवे बंद करून मी माझी चड्डी खाली उतरवते आणि एका हाताने स्तन आणि दुसऱ्या हाताने मी मस्तपैकी पुच्चीला कुरवाळते. तसे माझ्या इतर मैत्रिणींना आपली क्लोरेसिटी जास्त कुरवण्याला आवडते, पण माझे थोडे वेगळे आहे. स्तनावर मला निप्पल जास्त सेन्सिटिव्ह वाटतात, पण पुच्चीत मला आत बोटे घालायला आवडते. फक्त 2च बोटे जातात, कारण माझी योनी अगदी टाईट आहे. कधी कधी मी फ्रीजमधून आईस क्यूब काढून तो हळूवार निप्पल्सवर फिरवते. निप्पल्स मग अगदी सुईप्रमाणे टोकदार बनतात. शनिवार होता आणि आईला तिच्या एका मैत्रिणीकडे जायचे होते, म्हणून मी तिला माझ्या ॲक्टिवावरून सोडले. परत येताना मला वाटेवर माझी मैत्रीण संपदा दिसली. मी तिथून तिला हाय म्हटले की लक्षात आले की ती तेथे कुणा मुलाबरोबर आहे. साधारण 5'8" उंची असलेला तो तसा दिसायला बरा होता. त्याचा परफ्यूमसुद्धा छान होता. संपदाचा तो बॉयफ्रेंड नव्हता. हा माझा कझन पुण्याहून आलाय, सोहम. हाय सोहम, मी त्याला म्हटले. त्याने हसून मला हाय म्हटले. मग आम्ही बराच वेळ बोललो. सोहमने आम्हा दोघांना कोक आणि समोसे आणून दिले. मग संध्याकाळ होत होता. आम्ही पाणीपुरी खायला गेलो. सोहम बोलायला चांगला होता आणि सभ्य वाटत होता. ह्याला थोडा गरम करूया, अशा उद्देशाने मी पाणीपुरी खाता खाता त्याच्या हाताला हळूवार स्पर्श केला. मग त्याने एक पाणीपुरी मला देता देता तसाच स्पर्श केला. मग मला समजले की तो सुद्धा लाईन देत आहे. मी त्या दिवशी पिंक रंगाचा टॉप, आत मॅचिंग रंगाची ब्रा घातली होती. ब्ल्यू जीन्स, स्किन फिटवाली आणि बॉय शॉर्ट पॅन्टी. मग आमचे असेच सिग्नलिंग बराच वेळ चालले. संपदा फार चांगली मैत्रीण होती, त्यामुळे तिला उगाच अंधारात ठेवणे मला चांगले वाटत नव्हते. त्यामुळे मी तिला कल्टी मारण्यासाठी व्हॉट्सअपवरून मेसेज केला, मी काही वेळ सोहमबरोबर घालवते, तू काहीतरी निमित्त करून घरी जा. तिने सुद्धा ओके बेब रिप्लाय केला. अर्थात सोहमला हे ठाऊक नव्हते. मी खुर्चीवरून उठले तेव्हा त्याने काहीतरी लागलंय असे म्हणून माझ्या शर्टच्या मागे झटकण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा टर्न होऊन माझी गाण थोडी पुढे काढली, त्याला दाखवण्यासाठी किती सुदृढ आहे. त्याने सुद्धा झटकता झटकता हळूवार माझ्या नितंबनावरून हात फिरवला आणि दुसऱ्या हाताने हळूवार माझी कंबर धरली. नंतर तो थोडासा शरमला. अरे, मला आई कॉल करत आहे, तुम्ही दोघे बोला, मी बोलून येते, असे म्हणून संपदा दूर गेलीच होती. सोहम, तो शनिवार पार्क पाहिला आहेस का? इथून 2 मिनिटावरच आहे, मी म्हटले. त्याला सुद्धा आता मी सिग्नल देत आहे हे स्पष्टपणे समजले होते. मग मी ॲक्टिवावरून त्याला मागे बसवले आणि आम्ही पार्कच्या दिशेने गेलो. तेथून काहीच मिनिटे दूर पार्क होता. शनिवार पार्क 7 वाजता बंद होतो अशी पाटी होती, पण मला त्याची सिक्रेट ठाऊक होती. मी त्याला घेऊन सरळ आत गेले. पार्कच्या एका कोपऱ्यात इलेक्ट्रिकची खोली होती. खरे तर माझी छाती इतकी धडधडत होती की माझे उरोज ब्रामधून बाहेर येतील असे वाटत होते. पुच्ची अगदी ओली झाली होती, म्हणजे त्यातून पाणी येऊन पॅन्टी अगदी ओली झाली असेल असेच वाटत होते. सोहमने माझा हेतू समजला होता, त्यामुळे त्याने माझा हात पकडला होता. वॉचमॅन शिट्टी वाजवून सर्वांना पार्कमधून हाकलत होता. त्याचे ते कामच होते. काळोख पडला की तो गेट बंद करून बाहेर झोपायचा. वॉचमॅनने सर्वांना हाकलले, पण मी आणि सोहम मात्र इलेक्ट्रिक रूममध्ये होतो, त्यामुळे त्याचे लक्ष तिथे गेले नाही. माझे ओठ त्याच्या ओठांवर गच्चपणे चिटकले होते आणि मी त्याला घट्ट मिठीत घेतले होते. माझे उरोज त्याच्या छातीवर टेकले होते आणि त्याचे ओठ माझ्या कुल्ल्यावर. ओठातून रसपान होत होते आणि पुच्चीतून पाणी गळत होते. किती मिनिटे आम्ही त्यात गुंतलो होतो आठवत नाही, पण एव्हाना वॉचमॅन गेट वगैरे लावून गायब झाला होता. सोहमने हळूच माझ्या छातीवर हात लावला.
कपड्यांच्या बाहेरूनच तो स्तन कुस्करू लागला होता. अरे थोडा हळू, मी त्याला म्हटले आणि त्याच्या शर्टमधून हात घातला. त्याने माझा टॉप काढण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला तसे करू दिले नाही. आधी मी त्याचा बेल्ट सोडवला आणि त्याचा पॅन्टची झीप उतरवली. त्याने मग आत हात घालून आपला लंड बाहेर काढला. मी थक्क झाले, कारण इतका मोठा 9 इंचवाला लंड मी फक्त पॉनमध्ये पाहिला होता. म्हणजे फक्त लांबच होता असे नाही, पण चांगला मोठासुद्धा होता. शिट, हा माझ्या पुच्चीत गेला तर अगदी फाडून टाकेल असा विचार मी केला. त्याचा लंड थोडासा ओला झाला होता, म्हणजे पूर्ण वीर्य बाहेर आले होते. मी मागे हात घालून माझ्या ब्राचा हुक काढला. ते शिर काढला नसला तरी माझे स्तन सोहमने ते शर्टमधून बाहेर काढले होते. माझी गोरी त्वचा आणि नेहमीच झाकली जाणारी माझी छाती आणखीनच गोरी होती. दुरून उजेड आत येत होता आणि त्यातून माझे उरो सोनेरी रंगाचे वाटत होते. सोहमने हळूवार आपली जीभ माझ्या स्तनांवर फिरवली. सर्वप्रथम त्याने जिभेने माझ्या दोन्ही स्तनांची गोलाई मापली. मग थोडी थोडी चिडवत त्याने जीभ निप्पल्सच्या जवळ नेली, पण त्याला स्पर्श केला नाही. मी विव्हळून उठले. माझ्या शरीरातील प्रत्येक अणू त्याने निप्पल्सला चावावे असे ओरडत होता, पण सोहम दुष्ट झाला होता. तो काही केल्या निप्पल्सना स्पर्श करत नव्हता. माझे सर्व रक्त जणू फक्त स्तनांना आणि निप्पल्समध्ये जात होते. मी रागाने शर्ट काढून फेकून दिला. ब्रा जमिनीवर फेकली आणि मी पूर्णपणे टॉपलेस झाले. एका हाताने मी त्याचा लंड पकडला होता. तो जणू काही स्टीलप्रमाणे कठोर झाला होता. त्याच्या लंडावरच्या शिरासुद्धा मला हाताला लागत होत्या. त्यातून फिरणारे रक्तसुद्धा समजत होते. सोहम फक्त उरोजवाला मुलगा नाही, तर मजून पुच्चीला आज धावणारा पोरगा आहे हे मला समजले होते. आता येथून माघार नव्हती. आज रात्री आयफील घ्यावीच लागणार अशी चिन्हे होती. मी दोन्ही मांड्या चिटकून उभी होते, कारण एकदा नागडी झाले की लंड आत न जाता सुद्धा मी झडणार होते ह्याची खात्री होती. सोहम एव्हाना माझ्या निप्पलशी खेळायला लागला होता. आता मी पूर्ण गरम झाले होते. सोहमला फोरप्ले कसा करावा हे ठाऊक होते. म्हणजे याने अनेक मुलींची गेम केली होती हे नक्की. स्त्री शरीराची चांगली जाणकारी त्याला होती. कुठे हात कधी लावावा आणि कसे मला झडवावे हे त्याला माझ्या पुच्चीला हात न लावता समजले होते. त्याची पॅन्ट आता खाली उतरली होती. माझ्या नग्न शरीरावर त्याचाच अधिकार होता. मी माझ्या पॅन्टची बटणे काढली. मी शरमेने लाल झाली होते आणि त्याचवेळी अतिशय निर्लज्जपणे त्याच्या शरीराचा उपभोग आणि माझ्या शरीराचा संभोग त्याने घ्यावा म्हणून मी नागडी होत होते. माझी टाईट जीन्स त्याने खाली ओढली. मग मला फिरवून त्याने माझी गांड आणि कुल्ले पाहिले आणि एक जोरदार थप्पड माझ्या कुल्ल्यावर लावली. फट करून आवाज आला आणि मी विव्हळले. माझी बॉय शॉर्ट आता पूर्णपणे ओली झाली होती. माझी गांड त्याच्या थापणेने चुरचूर होतीच, पण माझ्या पुच्चीतील आग आणखीनच जोरदार होती. सोहमचा फुललेला लंड माझ्या पोटाला टोचत होता. मी माझ्या हाताने माझी पॅन्टी उतरवली, मग ती खाली पडली. मी थोडीशी बाजूला झाले. दूरवरून येणाऱ्या प्रकाशात माझे नागडे शरीर त्याच्या पुढे उभे होते आणि माझ्या पुच्चीच्या आगीसमोर आणि त्याचा लंडसमोर मी 100% असहाय्य आणि शरणागत झाले होते. माझी पुच्ची पूर्णपणे शेवट होती. तरुण कौमार्य म्हणजे समोरून फक्त छोटीशी फट दिसावी अशी होती. आता लहान मुलाच्या तोंडातून लाळ गळावी तशा प्रकारे त्यातून प्रेमरस गळत होता आणि मी थरथरत होते. सोहमने अतिशय प्रेमळपणे माझ्या शरीरावरून हात फिरवला. अनुष्का, तू रेडी आहेस ना? तो कुजबुजला. मी उत्तर नाही दिले. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि उजवा पाय उचलून त्याच्या कडेवर ठेवला. त्याने खोलून मला हळूवार उचलले आणि मी दुसरा पायसुद्धा त्याच्या कडेवर ठेवला. त्याच्या सशक्त बाहूंनी मला उचलले होते. मी माझ्या हाताने त्याचा तो मुसमुर्द लंड माझ्या योनीत घुसवला. त्याचा लंड आणि माझी योनी आधीच प्रचंड बुडबुडीत असल्याने तो सहज आत गेला आणि तो इतका मोठा होता की माझी पुच्ची त्यामुळे प्रसरण पावली. मी थरथरले. माझा श्वास अडकला आणि मी तात्काळ झडले. त्याला हलवायची सुद्धा गरज पडली नाही. मी अशी झडले की माझ्या योनीच्या स्नायूंनी त्याच्या लंडाला करकचून पकडले. त्याला ते समजले आणि त्याने काही झटके नाही दिले. पण एकदा मी पुन्हा सॉफ्ट झाले की त्याने मला झटके द्यायला सुरुवात केली. मी पुन्हा एकदा त्याला पकडले. माझे स्तन त्याच्या तोंडावर अदालत होते. नाही, तो निप्पल्सची दातांनी खेळायचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी माझी योनी मी त्याच्या शिश्नावर झरवत होते. अशी झवाझवी मी स्वप्नातसुद्धा केली नव्हती. मी तांबडी झाले होते आणि तो लाल. मी पूर्णपणे निर्वस्त्र होते, नागडी होते. बेशरमपणे माझी गांड हलवत मी त्याच्या लंडाला माझ्या आत घेत होते आणि त्याचे पांढरे गरम गरम वीर्य माझ्या कोवळ्या पुच्चीत कधी गळणार ह्याची वाट पाहत होते.
माझे लग्न झाले नव्हते किंवा माझे त्याच्यावर प्रेमसुद्धा नव्हते. होती ती एक भूक, एक तहान जी सोहम भागवत होता. सोहम मला तसाच उचलून त्या मधून बाहेर घेऊन आला. बाहेर गार्डन होती. दिवा खूपच दूर असल्याने तसा संपूर्ण प्रकाश आमच्यावर नव्हताच आणि त्याने मला एका झाडाखाली नेले. कुणी पाहत नसेल का एक विचार मनात आला. पण पुच्चीची आग इतकी गरम होती आणि सोहमच्या लंडाला मी इतकी भुकेली होती की 1000 लोकांनी मला धावताना पाहिले असते तरीसुद्धा मला फरक पडला नसता. सोहमने गवतावर मला पाठीवर झोपले आणि तो धक्के देऊ लागला. माझी नखे त्याच्या पाठीत घुसली होती. ओह सोहम, फक मी हार्ट, कम इनसाइड मी. मी कण्हत होते. सोहमने वेगाने धक्के द्यायला सुरुवात केली आणि मी पुन्हा एकदा झडले. ह्यावेळी मी स्क्वॉटसुद्धा केले. म्हणजे संभोगाच्या परमोच्च बिंदूत. कधीकधी स्त्रियांच्या योनीतून मूत्रप्रमाणे पाणी उसळते. इतका मोठा प्रवाह आला की सोहमचे संपूर्ण पाय भिजले. तो थोडा घाबरला सुद्धा. त्याने असे कधी पाहिले नव्हते कदाचित. त्यामुळे त्याने लंड बाहेर काढला. अरे नको काढूस, आत घाल मी म्हटले. ह्यावेळी त्याने मला कुत्रीप्रमाणे ठेवले आणि मागून त्याने मला ठोकले. एक क्षण त्याचे शिश्न माझे गुदद्वार ह्यांचा संपर्कसुद्धा आला. पण मी घाबरून त्याला नकार दिला. गाण मारून घेण्यासाठी मी अजून तयार नव्हते. त्याने मागून माझ्या पुच्चीत आपला लंड घुसवला आणि माझे केस ओढून त्याने एखाद्या घोडीप्रमाणे तो माझ्यावर चढला. सेक्सला कधी कधी चढणे का म्हणतात हे मला तेव्हा समजले. संपदाला नेहमीच असे मागून झवायला आवडते असे तिने मला सांगितले होते. सोहमनेच तर तिला ही गोडी लावली नसेल. माझ्या मनात विचार तरळून गेला. तो मला घोडीप्रमाणे घेत होता आणि मी त्याला एखाद्या निर्लज्ज वैश्यप्रमाणे देत होते. गांड हलवून मी त्याचा लंड किती आत जातो हे पाहत होते. माझे बुब्स हलत होते. पोट थरथरत होते. त्याने मग मला सिग्नल केला की तो झळायला जवळ आला आहे. बाहेर काढू का? त्याने मला अतिशय विनयाने विचारले. नो वे, आत खाली कर पूर्णपणे. मी त्याला आज्ञा केली. त्याने सुद्धा निमूटपणे मान्य केली. तो आणि मी बरोबर झडले. त्याचे गरम गरम वीर्य माझ्या योनीत भरत गेले. मला अक्षरशः समजत होते की किती बाहेर येत आहे. मी मग मागे हात घेऊन त्याचा अंधकोश पकडून पिळले. जणू काही त्यातून आणखीनच वीर्य येणार होते. तो किंचाळला आणि आणखीनच एक मोठा लोट त्याने माझ्या पुच्चीत रिकामा केला. मग हळूहळू त्याचा लंड छोटा झाला. मी सुद्धा शरमेने उठले. पण त्याने मला घट्ट पकडले आणि उचलून आत नेले. मी माझी पॅन्टी काढली. त्याचे वीर्य माझ्या मांडीवर खाली ओघळत होते. त्याने आपल्या हाताने ते पुसले. मी त्याची बोटे तोंडात घेऊन मी त्या वीर्याचा आस्वाद घेतला. मी ओल्या पुच्चीवरच माझी पॅन्टी चढवली. अचानक मला फोनची आठवण आली. त्यावर आईचे 3 मिस कॉल आणि संपदाचे 8 होते. आम्ही दोघांनी कपडे घातले आणि माझ्या पुच्चीत आणखीनच वीर्य आहे ह्याची जाणीव मला झाली. आज माझी जीन्ससुद्धा भिजणार होती. पण मला आईला जाऊन पिकअप करायचे होते. मी सोहमला घेऊन पार्कच्या भिंतीजवळ गेले. तिथे एक छोटाच बाकडा होता. तो हलवून पार्कच्या भिंतीजवळ नेला आणि त्यावरून चढून मी पार्कच्या बाहेर उडी मारली. माझ्या योनीची भूक ह्या पार्कमध्ये पहिल्यांदाच भागत होती असे नाही. सोहम टॅक्सी पकडून घरी गेला. मी त्याला एक शेवटची किस दिले. मी ॲक्टिवावर बसले आणि आईला पिक करायला गेले. तिच्या मुलीला आज कुणीतरी मस्तपैकी झवलंय याची तिला अजिबात खबर नव्हती. अगं हे केसांचे काय घरटे केले आहेस? तिने मला विचारले आणि मी मागे बसली. मी सरळ घरी गेले. पॅन्ट आणि पॅन्टी मी वॉशिंग मशीनमध्ये टाकली आणि मस्तपैकी शॉवर घेतला. सर्व वीर्य बाहेर काढले आणि नंतर आयपील घेतली. आयपील घेणे म्हणजे पिरियडचे 12 वाजवणे होय. पण सोहमच्या लंडासाठी ते सुद्धा मान्य होते. त्याने इतक्या वेगाने मला झवले होते की माझ्या योनीची पुरती वाट लागली होती. आणखी काही दिवस तर बसताना सुद्धा मला दुखणार होते. मी वर्षात स्वतःला न्याहाळले. माझी तरुण कोवळी पुच्ची थोडी सुजली होती. सोहमने कुठेतरी ह्या मुलीला स्त्री बनवलं होतं. टिप: ही कथा आवडली तर किमान कमेंट किंवा टाळी द्यावी. नाहीतर आणखीन कथा लिहायला मला प्रोत्साहन मिळणार नाही.